चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्नरमधील हा महल पाहून तुम्हाला पण विचार आला असेल का बरं हा खंडित पडलेला आहे। पहिल्यांतर सर्वांना जयसेवा। गोंडवंश राजा खांडक्या बल्हारशाह बल्लारपूर वरून सर्व राज्यकारभार सांभाळत, तेव्हा ही राजधानी बल्हारशाह ही होती। आता तुमच्या विचारात आला असेल बल्हारशाह वरून चंद्रपूर ही राजधानी कशी झाली। इतिहास तर खूप मोठा आहे, अशी आपल्याला हजारपाठ काढावे लागेल। काही साध्या सोप्या वाक्यात सांगतो म्हणलं तर राजा खांडक्या बल्हारशाह याच्या अंगावर खूप फोड होती, त्यामुळे राजा अस्वस्थ असायचा। त्यांचे दुःख वेदना हाल राणीला बघता येईना, त्यांचं मन शिकारीत रमावं म्हणून आणि निसर्गाचा सानिध्य लाभावं म्हणून राणी हिरातानी खांडक्या बल्हारशाहची पत्नी यांनी जुन्नर या गावात एका मोठ्या तलावाची निर्मिती केली आणि त्याच्या काठावर एक महल बांधला। तोच हा जल महल, जो आजही राणी हिरातानीच्या कल्पनेचे प्रतीक म्हणून उभा आहे। आज कोणाच्याही या महलावर लक्ष नाही, कारण की हा गोंड वंशाचा महल आहे ना, म्हणून। पण कहाणी येतच काही खतम नाही झाली। राजा इथे शिकारीला यायचा, शिकारीत रमायचा। पुढे शिकारीच्या निमित्ताने झरपट नदीच्या एका कुंडातील पाण्याने राजाच्या अंगावरील फोड तिथल्या पाण्याने नाहीसे झाले। त्याच रात्री महादेवाचे दर्शन पण झाले, त्यामुळे हे महादेवाचे स्थान आहे। या श्रद्धेने त्याने 5 गोकुळ चिन्हे उमटलेल्या खडक्या पिंडीच्या आकाराची कुंड बनवून त्यावर महादेवाचे छोटे मंदिरही उभारले आणि त्यास अंश्लेश्वर महादेव असे नाव ठेवले। त्यानंतर राणीला कळले कुंडातील पाण्याने राजाचे फोड नाहीसे झाले। या अद्भुत चमत्कारामुळे राणी हिरातानीच्या आग्रावरून राजा खांडक्या बल्हारशाह चंद्रपूर नगरी बसवून आपली राजधानी बल्हारशाहहून चंद्रपूर मध्ये स्थलांतरित केली। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या निर्मिती या जुन्नर जलमहलाचा खूप मोठा वाटा आहे। याची जपण आपण केली पाहिजे, नाहीतर काही बैताळ लोक तिथं किचून ठेवतात, घाण गोष्टी चित्र काढून ठेवतात, दारू पितात, पार्टी करतात ठीक आहे, तिथं कचरा करतात। काही चुकलं असेल तर माफ करा। भेटू पार्ट 2 मध्ये एका नवीन इतिहासासोबत।